नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ रेखा खराबे यांच्या तिच्या कथा आणि व्यथा या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, रेखा खराबे लिखित शोपीस. हो, हां, जरूर जरूर. केव्हा येत आहे मग? हां, नाही, मी नसलो ना तरी यशोधरा घरीच आहे. तिच्याजवळ चेक देऊन ठेवेन मी. नाही, आभार कसले त्या. आमचंही थोडंफार तरी कर्तव्य आहेच ना. बरं या तुम्ही, मी फोन ठेवतो. काय आता जरा घाईत आहे, ऑफिसची वेळ झाली आहे. निघालोच होतो मी. हां, बरं, अच्छा, बाय. राघवनं फोन ठेवला आणि तो यशोधरेकडे वळला. यश हा चेक ठेवून जातोय, ते आप्पासाहेब येतील ना त्यांना दे. गरीब विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल काढतायत म्हणे. आणि हां, हे बघ, संध्याकाळी बरोबर 6 वाजता तयार राहा बरं का. आपल्याला त्या भाटियांकडे जायचं आहे गेट टुगेदरला. अच्छा, बाय, निघतो मी. तिच्या उत्तराची वाटही न बघता बोलता बोलता गाडीच्या चाव्या उचलून तो चालायलाही लागला. नेहमीप्रमाणे त्यांनी काहीही ठरवलं तरी तिचा होकार गृहीत असायचा. थंडपणे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे यशोधरानं नजर टाकली. मनातली चीड बाहेर पडलीच. स्वतःशी ती पुटपुटली, म्हणे कर्तव्य. सगळा नुसता दिखाऊपणा, ढोंग नुसतं. आज आठवलं हे कर्तव्य यांना. कारण आता नाव होणार आहे ना. अनुच्या वेळी नाही आठवलं हे कर्तव्य यांना. अनु, अनिरुद्ध, तिचा मामे भाऊ, अतिशय हुशार पण घरचं दारिद्र्य. त्यामुळे त्याची हुशारी वाया जाऊ नये, त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून श्रीमंत जावई काहीतरी मदत करेल या आशेनं आले होते मामा अनुला घेऊन. खरं तर खूप संकोच वाटत होता त्यांना, पण मुलाचं नुकसान होऊ नये म्हणून बिचारे आले होते सगळा संकोच बाजूला ठेवून. यशोदे, अगं काय करणार. खरं तर बरं नाही वाटत. हा, खरंच सांगतो, बरं नाही वाटत असं यायला, पण नाईलाज झाला, काय करू. घरचा खर्च, कॉलेजचा खर्च, हॉस्टेलचा खर्च, एवढं नाही ना सगळं परवडण्यासारखं. म्हणून मोठ्या आशेनं आलो तुझ्याकडं. तुझ्या एवढा मोठा बंगला पडला राहील कुठं तरी. जड नाही होणार हो तुला. 4 कामं उचलल तुझी. राहण्यापुरती त्याची सोय झाली तरी बास, बाकीचा खर्च करल मी. तुझ्यावर भार नाही व्हायचा. मी हा असा दरिद्री, पण पोरगा किती हुशार. त्यांनी चांगलं शिकावं, नाव काढावं असं वाटते. करशील का बेटा माझं एवढं काम? विचारशील का जावई बापूला? मामांची केविलवाणी मुद्रा बघून तिला गलबलून आलं होतं. आपल्या हातात काही नाही. राघव ठरवेल ते होणार हे तिला चांगलं ठाऊक होतं. तरी पण उसना अवसान आणून ती म्हणाली, विचारीन ना मामा मी यांना, करतील ते तुमचं एवढं काम. आता चला, हातपाय धुवून थोडा चहा फराळ करा, तोवर मी स्वयंपाकाचं बघते. मग बस बोलत आरामात. चल रे, आत ये अनु. अनुच्या डोळ्यातली आशेची चमक बघून तिलाच वाईट वाटलं. तिला ठाऊकच होतं की राघव काही या गोष्टीला तयार होणार नाही. आपली श्रीमंती, आपली प्रतिष्ठा यात तिच्या माहेरचे गरीब खेडवळ नातेवाईक बसत नाहीत असं त्याचं ठाम मत होतं. आणि म्हणूनच तो त्यांच्यापासून नेहमी 4 हात लांब असायचा. अनुला ठेवून घ्यायला म्हणूनच राघव तयार होणार नाही याची तिला खात्री होती. पण आल्या आल्या मामांना निराश करू नये म्हणून ती गोष्ट तिने तिथे थांबवली. भोळे भाबडे मामा तिच्या बोलण्यानं खूप उत्साहित झाले. त्यांना वाटलं झालं आपलं काम. त्यांना डोक्यावरचा भार उतरल्यासारखं हलकं वाटायला लागलं. खुश होते ते. त्याच उत्साहात जेवता जेवता कितीतरी गप्पा मारत होते. ती सुद्धा गावाकडच्या चौकशा करत त्यांचं जेवण होईस्तवर तिथंच बसली होती. कितीतरी दिवसांनी तिलाही असं मोकळेपणानं बोलायला मिळालं होतं. बोलता बोलता मामांना आठवण झाली. अगं यशोदे, तुझी ती मैत्रीण नाही का? अगं ती सुताराची. गंगी का मामा? तीच की. काय झालं गंगीचं मामा? झालं काय नाही ग. काय कामासाठी मी गेलो होतो त्यांच्याकडे 8 दिवसापूर्वी. एवढे शिकलेत पण 2 जण शेतावर राबतात बघ.
लय मेहनत घ्या त्यात. यावर्षी मोठी विहीर बांधली त्यांनी शेतात. असा मज झालाय माळा त्यांचा, काय सांगू तुला. अख्ख्या गावात हे आजूबाजूच्या 4 गावात इतका सुंदर मळा नाही. आणि बाप गेल्यापासून तशी शेतावच्या घरातच राहायला गेली दोघं. येत्यात कधी मध्ये गावात, कधी खरेदीला, कधी भजन बिजन असलं तर, नाही तर मग कोणाच्या तरी भेटीला. पण तुला सांगतो, हे असं हसतमुखानं आनंदी जोडपं दुसरं पाहिलं नाही भाऊ आपण तर. आता दोन्ही पोरांना शहरात ठेवले त्यांनी शिकायला. मामा आपले भडा भडा बोलत होते. ऐकता ऐकता यशोधरा भूतकाळात जाऊन पोचली. तिला एकदम लहानपणीची आठवण आली. किती वाऱ्यासारख्या भटकायच्या त्या दोघी. झाडावर चढून ते चिंचा, आंबे, पेरू तोडणं, चिमणीच्या दाताने ते तोडून खाणं. किती एकमेकीत गुंग असायच्या दोघी. तिसरं कोणी त्यांना नकोच असायचं. गावातले लोक तर म्हणायचे, दोघींना एकाच घरी नाही तर एकाच नवऱ्याला द्यावं लागेल बरं का. यशोधरा मनातच बोलली, बरं झालं गंगे, तू नशीबवान आहेस खूप. म्हणूनच नवऱ्याच्या संगतीत सुखात आहेस. नाही तर मी. श्रीमंतीत सुख असतंच असं नाही ग. मला या घरात ना स्वतःचं मत आहे, ना मनासारखं करण्याचं स्वातंत्र्य आहे. शोकेसमधली बाहुली असते ना, डोलवलं की डोलणारी, तशी बाहुली आहे मी. यशोधरेनं लांब सुस्कारा सोडला. शेवटी तिचीच शंका खरी ठरली होती. नेहमीप्रमाणे तिचं म्हणणं राघवनं सपशेल खोडून काढलं होतं. नेहमीप्रमाणे तिच्या माहेरच्या अडाणी खेडवळ लोकांवर टीका करत अनिरुद्धला ठेवून घ्यायला त्यांनी साफ नकार दिला होता. मामांना कसं सांगावं याचं संकट तिला वाटलं होतं, पण शेवटी मनाचा हिय्या करून तिला राघवची परवानगी नाही हे सांगावंच लागलं. सांगताना तिला हुंदक्यावर हुंदके फुटत होते. शेवटी मामांनी तिच्या पाठीवर हात फिरवत तिचंच सांत्वन केलं. वाह ग वाह यशोदे, अगं भरल्या घरात असं रडायचं असतं का. अगं त्यांचंही बरोबरच आहे. आम्ही हे अशी खेडवळ माणसं, त्यांच्याकडे बडे बडे लोक येणार. आम्हा लोकांना बोलण्या चालण्याचा वागण्याचा पोचच नसतो बघ. म्हणून ते म्हणतात त्यात काय खोटं नाही, बरोबर आहे त्याचं. तू उगा वाईट वाटू नका घेऊ. मला तर काय नाही वाटलं बरं का त्यांच्या बोलण्याचं. कसं आहे ना, अगं नशिबात जे असन ना ते होतं शेवटी. अनुच्या नशिबात शिक्षण असन ते कसंही आणि कुठेही होईनच की. शेवटी सगळं नशिबावच असतं नाही का. आता तुझंच बघ बरं, जेमतेम मॅट्रिक पास खेड्यातली पोर तू, पण नशीब उजळलं. आणि आता जर हीच ती वाचा खोचून खारीसारखी तुरुतुरू झाडाव चढणारी, केसाच्या झेपऱ्या झालेली, दिसभर अनवानी पायानं रान तोडवणारी पोर म्हणलं तर कुणाला तरी खरं वाटन का. यशोधरेच्या डोळ्यांसमोर क्षणभर ते आपलं रुपडं उभं राहिलं होतं. तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. मामांनाही आपलं बोलणं सार्थकी लागल्याचं समाधान झालं होतं, पण मामांच्या त्या फसव्या शब्दांवर हसणं मात्र तिला शक्य झालं नव्हतं. आणि आता इतका हुशार असलेला, डॉक्टर, इंजिनियर होऊ शकणारा अनिरुद्ध गावातल्या प्रायमरी शाळेत साधा मास्तर आहे. त्यावेळी राघवनं जरा साथ दिली असती तर तो आज कुठल्या कुठे जाऊन पोचला असता. शेवटी नशीबच म्हणायचं, नाही तर काय. मामा मात्र खोट्या अभिमानानं सांगत असतात, अरे डॉक्टर इंजिनियर नाही झाला म्हणून काय झालं. माणसं घडवण्याचं एवढं मोठं आणि महत्त्वाचं काम करतोय आमचा अनु. हां, जाऊ दे झालं. यशोधरेनं दीर्घ निश्वास सोडला. समोरच्या गेटवरचं ऊन पलीकडे गेल्याचं लक्षात येताच ती चटकन उठली. बापरे, 2 वाजून गेले होते. बसल्या बसल्या एवढा वेळ गेला कळलंच नाही. 3:30ला राघव येईल. बाईंना खायला करायला सांगायला हवं, मनाशी पुटपुटत यशोधरा आत गेली. मागच्या व्हरांड्यात जाळीतून आलेल्या उन्हाच्या तुकड्यात सखूबाई अंगाचं मुटकुळं करून तोंडावर पदर पांघरून झोपल्या होत्या. बिचाऱ्या, दिवसभर काम करून थकून जातात. वय झालंय त्यांचं. आताशा पूर्वीसारखी तडतड होत नाही त्यांच्याच्यानं. त्यांना उठवायचं खूप जीवावर आलं होतं. वाटलं आपणच खायला केलं एखाद दिवशी तर काय बिघडलं. पण नाही. या घरची शिस्तच अशी की घरातली कामं नोकरांकडनंच करवून घ्यायची, स्वतः करायची नाहीत. आपल्या माणसांना स्वतःच्या हातानं करून खायला घालायची सुरुवातीची तिची हौस आता मरूनच गेली होती.
थोडा वेळ यशोधरा तशीच उभी राहिली. शेवटी नाईलाजानं सखूबाईंना तिने हाक मारली. कारण या घराची शिस्त, नोकर माणसाचे फाजील लाड करायचे नाही, त्यांच्याशी सलगी ठेवायचे नाही. सखूबाई, 2 वाजून गेलेत, चहा खायचं बघताय ना? तिच्या हळुवार आवाजाने सखूबाई चटकन उठल्या. ओशाळवाणं होऊन त्यांनी पदर सारखा केला. अहो, थंडीचे जरा उन्हात पडले तर डोळाच लागून गेला बघा. आता लगी करती खायला. नाही, एवढी घाई नाही आहे, पण उशीर व्हायला नको म्हणून हाक मारली मी. तुम्ही सावकाश करा. सखूबाई लगबगीनं स्वयंपाकघरात गेल्या. यशोधरा दिवाणखान्यात येऊन बसली. सहज हाताला लागलेलं मासिक उघडून तिने डोळ्यासमोर धरलं. पण आज सकाळपासून मामांची आणि पर्यायानं माहेरची आठवण तिला खूप सतावत होती. हे सगळं सोडून धावत माहेरी जावं, पुन्हा एकदा लहान होऊन सगळ्यांकडनं लाड करून घ्यावेत, सर्वांच्यात मिसळावं आणि हा एकाकीपणा संपवून टाकावा असं तिला खूप वाटत होतं. वास्तविक तसं वाटावं अशी काही तिची परिस्थिती नव्हती. नवरा तिला खूप जपायचा, तिला तो काही कमी पडू देत नव्हता. मुलंसुद्धा खूप हुशार होती. पण तिथल्या हाय सोसायटीचं वागण्याचं बंधन, तो नाटकीपणा, तो बेगडीपणा तिला कधी पटलाच नव्हता आणि आवडलाही नव्हता. पण केवळ राघवसाठी म्हणून तिने सगळं स्वीकारलं होतं. सुरुवातीला ती त्यात रमली होती, पण आताशा मात्र या साऱ्याच गोष्टींचा तिला उबग आला होता, तिटकारा वाटत होता. इतर 4 सामान्य बायकांसारखी घरातली 4 कामं करावीत, नवऱ्याच्या आवडीचं करून त्याला खायला घालावं, मुलांनी हक्काने काही सांगावं, विचारावं असं तिला सारखं वाटायचं. घरात एखादी पूजा किंवा समारंभ करावा, माहेरच्यांना बोलवावं, मनसोक्त गप्पा माराव्यात, मुक्तपणे खळखळून हसावं, नाटकं बघावीत, लांब कुठेतरी पायी फिरायला जावं, हे सगळं तिला खूप वाटायचं. पण यातलं काहीसुद्धा शक्य होणार नव्हतं, कारण यातली एकही गोष्ट राघवला पटण्यासारखी नव्हती. या घरात लग्न होऊन ती आली त्यावेळी वयानं तशी लहान होती. खेड्यात आजवर राहिलेल्या तिला शहरी राहणी, घरातली श्रीमंती, गडी माणसं, दारातली कार या सगळ्या गोष्टीचं खूप अप्रूप वाटायचं. आसपास वावरणाऱ्या जवळच्या दूरच्या लोकांनी केलेल्या तिच्या सौंदर्याच्या स्तुतीनं ती हुरळून जायची, सुखावून जायची. येसू, यशवदे अशा हाका ऐकणाऱ्या तिच्या कानांवर सासूबाईंनी मारलेली यशोधरा अशी घवघवीत हाक आली की कसं वेगळंच वाटायचं. राघवची यश ही हाक तिच्या कानांना गुदगुल्या करून जायची. खूप आवडायची तिला ती हाक. पण आताशा सगळ्याच गोष्टींचा तिला कंटाळा आलेला होता. सासूबाई गेल्यानंतर या नवीन वसाहतीतल्या नव्या बंगल्यात आल्यापासून तर तिच्या स्वभावात एक प्रकारचा अलिप्तपणा, कोरडेपणा, तटस्थता आलेली होती. नव्या नव्हाळीच्या देखण्या रंगीबेरंगी ढगावरून उतरायला तिला चांगली 15 वर्ष जावी लागली होती. पण अलीकडे मात्र त्या हाय सोसायटीचा, बडेजावी बेगडीपणाचा, आजूबाजूला वावरणाऱ्या त्या नटव्या आणि लटक्या बाहुल्यांचा तिला खूप कंटाळा आला होता, उबग आला होता अगदी. त्यामुळे आताशा ते क्लब, पार्ट्या, मंडळं सगळं बंद करून टाकलं होतं तिने. क्वचित एखाद्या वेळी राघवसोबत ती कुठे जायची, तेही कमीच. आणि मग त्यामुळे आलेला एकाकीपणा घालवायला तिनं स्वतः भूतकाळात हरवून जायचं ठरवलं. स्वतःच्या मनाशी संवाद साधायची तिने सवयच लावून घेतली. त्यातून तिला जाणवलं की या 20 वर्षात आपण कितीतरी गोष्टी हरवून बसलोय. मुलांना सुरुवातीपासून तिचा फारसा लळा नव्हता. तसा तो लागू नये म्हणूनच खबरदारी घेतली होती, हे तिला आज जाणवते. सुरुवातीला ती सगळ्यांच्या दृष्टीनं खेडवळ आणि आडाणी होती. नंतर मात्र राघवने तिला वेगवेगळे कोर्सेस करायला लावून, सफाईदार इंग्लिश बोलायला लावून आपल्या हाय सोसायटीत वावरण्या इतपत घडवून घेतलेलं होतं. पण त्यासाठी चांगली 5-7 वर्ष जावी लागली होती. आणि पप्पांच्या हाय सोसायटीत आणि पार्ट्यांच्या संस्कृतीत वाढणाऱ्या मुलांना तिच्यापेक्षा पप्पांचा ओढा जास्त. मम्माचं बाळबोध वळण त्यांना अडाणीपणाचं वाटायचं. कधीतरी मुलगी म्हणून लेकीला काही सांगायला जावं तर, काय हे यश, अनघाला भटीण बनवायचं का तुला? हे बघ, तिला खूप शिकायचं आहे, परदेशात जायचं आहे तिला शिकायला, तिला असं बांधून ठेवू नको बुवा तू. आणि हे बघ, मुलांच्या भानगडीत पडतच जाऊ नको ना तू.
त्यांच्या आणि तुझ्या विचारात फार फरक आहे. ठीकच होतं त्याचं म्हणणं. वरून कितीही आधुनिकतेचा मुलामा दिला तरी आतलं बाळबोध वळणाचं तिचं मन थोडंच बदलणार होतं. राघवच्या स्वरातला उपरोध मात्र तिला टोचून जायचा, मन दुखवून जायचा. राघवला तिच्या माहेरी जायला कधी आवडलंच नाही. तो क्वचित एक दोनदा सुरुवातीला तिथे गेला असेल, पण तिनेही तिथे जाऊ नये असं त्याला वाटायचं. त्यामुळे तिचं माहेरी जाणं जवळजवळ नव्हतंच. त्यामुळे माहेरपण या स्त्रियांच्या लढीवाळ शब्दाशी तिचा फारसा संबंधच उरला नव्हता. उरल्या होत्या त्या बालपणीच्या कैऱ्यांच्या, चिंचांच्या आंबटगोड आठवणी. मिळालेला आप्पा आईचा, आजी आजोबाचा, दादाचा सहवास, त्यांच्या मायेची ऊब, हे सारं तिने मनाच्या कप्प्यात साठवून ठेवलंय. एकाकीपणा खूप सतावायला लागला की ती ते आठवणींचं गाठोडं अलगद उघडते, त्याला गोंजरत बसते. त्यातलं थोडंसुद्धा निसटून जाऊ नये म्हणून त्याला ती जीवापाड जपते. सुरुवातीला इतर मुलींसारखं तिलाही माहेरी जावंसं वाटायचं. धावत जाऊन आईच्या कुशीत शिरावं, आजीच्या गोधडी चिरून गोष्टी ऐकाव्यात, आप्पांसोबत शेतात मनसोक्त भटकावं, आबांजवळ हट्ट करावा, दादाशी फुसक्या कारणांवरनं भांडावं असं तिला खूप वाटायचं. पण राघवच्या दृष्टीनं तसं वाटणं म्हणजे शुद्ध पोरकटपणा होता. जायचंच असलं तर सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं. 4 दिवस राहण्यासारखं आहे काय त्या खेडेगावात, हे त्याचं मत. सुरुवातीला ती माहेरी गेली की तिची गाडी, तो ड्रायव्हर, तो थाट बघून नाही म्हटलं तरी जवळची माणसं सुद्धा बुजायची. हळूहळू जाणं कमी झालं तसा त्या बुजण्यातनं एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला. मुलांना देखील तिकडे जायला आवडत नसे आणि चुकून कधी गेले तर त्यांचा ई, शी, घाण, बोर हे सगळं ऐकून तिच्या जीवाचा संताप व्हायचा. मग तिनेच जाणं बंद करून टाकलं. दादाच्या लग्नात सुद्धा राघव गेला नव्हता. ती एकटीच मुलांना घेऊन गेली होती. त्यालाही आता 10 वर्ष झाली. बेलच्या कर्कश आवाजानं तिची तंद्री भंगली. घाईघाईने तिने दार उघडलं. काय ग मम्मी, बरं नाही एक काय तुला, का झोपली होतीस, असं म्हणत अनघा आत आली. नाही अगं, बरी आहे की मी, जरा पडले होते. तू फ्रेश होऊन ये, तोवर मी पण फ्रेश होते जरा, मंदारही येईल तोपर्यंत. नाही हं मम्मी, मंदारसाठी थांबायला मला वेळ नाही आहे. सखूबाई, खायला काय केलं आहे, मला थोडंसं द्या. मात्र कॉफी कर हां, फर्स्ट क्लासपैकी. मम्मी तू घेणार का थोडी, बरं वाटेल तुला, असं म्हणत ती आपल्या खोलीत गेली सुद्धा. यशोधरा फ्रेश होऊन तयार होऊन बाहेर येईस्तवर अनघाचं खाणं सुद्धा उरकलं होतं. तोंड पुसत, बॅग उचलत, मम्मी मी येते, मला यायला उशीर होईल, असं म्हणत ती पसार सुद्धा झाली. वेळ असला तर ही जरा तरी बोलत बसणार, चौकशी करणार. मंदार मात्र फार घुमा. विचारलं तेवढ्या प्रश्नांची उत्तरं देणार. उगाचच संभाषण लांबवलेलं त्याला आवडत नाही. तो बोलतो, गप्पा मारतो ते फक्त मित्रांशी. अनघा जाताच यशोधरा वरांड्यातल्या झोपाळ्यावर येऊन बसली. बराच वेळ ती आपल्या विचारात मग्न होती. मग एकदम तिच्या लक्षात आलं की अजून मंदार आलेला नाही आहे. एरवी बरोबर नाही तर पाठोपाठ येतात दोघं. का बरं वेळ झाला असेल त्याला, का नाही आला तो अजून. तिचं आईचं काळीच थरथरलं. नको नको ते शंका मनात यायला लागल्या. मन चिंती ते वैरीनं चिंती म्हणतात ना, ते काही खोटं नाही. आजकालची मुलं ही गाड्या किती बेदरकार वेगानं चालवतात. काय करायचं काय आता. कोणाला तरी फोन करावा, चौकशी करावी म्हणून ती उठणार, तेवढ्यात मोटरसायकलचा आणि पाठोपाठ धाड दिशी गेटचा आवाज आला आणि तिचा जीव भांड्यात पडला. आईसं वाटलं तिला. पोर्चमध्ये बाईक उभी करून मंदारात आला. का रे बाबा, आज एवढा उशीर का. काय नाही ग, जरा मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो होतो. बोलता बोलता घरात गेला सुद्धा. सखूबाईनं त्याची खाण्याची प्लेट टेबलवर झाकून ठेवली. रोजच्यासारखा तो आपल्या खोलीत जाऊन खाणार हे सवयीनं त्यांना ठाऊकच होतं. बाई अजून व्हरांड्यातच का बसले आहेत याचं सखूबाईंना नवल वाटलं. नक्कीच आज त्यांचं काहीतरी बिनसलंय हे त्यांच्या लक्षात आलं. स्वतःहून त्या काही बोलत नसल्या तरी बाईंची मनस्थिती सखूबाईच्या नजरेतनं सुटली नव्हती. त्यांची वेदना सखूबाई जाणत होत्या.
बाई कधी स्पष्टपणे बोलत नसल्या तरी सखूबाईंबद्दल वाटणारी माया त्यांच्या नजरेतनं नेहमी जाणवायची. सखूबाईंना त्या आपल्या मुलीसारख्या वाटायच्या, खूप जिव्हाळा वाटायचा. म्हणूनच आज बाईंशी 4 गोष्टी बोलाव्यात, त्यांचं दुःख जाणून घ्यावं, 4 शब्द वडिलकीनं बोलावेत म्हणून खूप हिंमत करून त्या बाहेर आल्या. पण बोलू का नाही आणि कसं बोलू या विचारानं थबकल्या, दारातच उभ्या राहिल्या. यशोधरेचं कुठं लक्ष नव्हतं, ती आपल्याच विचारात मग्न होती. ढाण 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 टेप रेकॉर्डरच्या मोठ्या आवाजानं एकदम दचकून तिने आत नजर वळवली तर दारात सखूबाई उभ्या. सखूबाई आज बाहेर कशा? सहसा कारणाशिवाय त्या बाहेर डोकावत नाहीत. काय म्हणताय सखूबाई, काही काम होतं का? नाही नाही, काम बेम काय नव्हतं, गरम आहे तर वर खाऊन घेता का म्हणून विचारायला आलते. एवढ्यासाठी या नक्की इथवर आलेल्या नाहीत, त्यांना काहीतरी बोलायचं असणार. सखूबाई आत गेल्या तशी तीही त्यांच्या पाठोपाठ आत आली. टेबलाजवळची खुर्ची ओढून बसता बसता म्हणाली, आणा काय केलंय ते, तुम्हीही खाऊन घ्या हां, आणि चहा ठेवा आपल्यासाठी, माझ्यासाठी अगदी घोटभर ठेवा बरं का. बाप रे, केवढ्या मोठ्यानं लावतो हा डेक, डोकं नुसतं भणभणायला होतं. सखूबाईनं ठेवलेल्या प्लेटमधनं एक एक चमचा ती तोंडात टाकत होती, पण आपण काय खातोय, त्याची चव कशी आहे हे तिला कळत नव्हतं. ती आपल्याच नादात होती. यांत्रिकपणे चमचा तोंडात जात होता. नेमका पदार्थ कसा झालाय हे ती अगदी आवर्जून सखूबाईंना सांगायची, त्याही खुश व्हायच्या. अचानक तिची नजर समोरच्या भिंतीवरच्या शोपीसवर खेळली. 7-8 दिवसांपूर्वी राघवने आवडीनं आणून लावलं होतं ते. ती एकटक त्या शोपीसकडे बघत राहिली. बघता बघता त्या शोपीसमध्ये स्वतःचं रूप तिला दिसायला लागलं आणि ती दचकली. तिचा चेहराच एकदम उतरून गेला. सखूबाईंनी चहा आणून ठेवला. बाई, आज बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? अहो, चेहरा बी सुकून गेलाय. सकाळपासून बघती मी, अस्वस्थ आहे तुम्ही. आता चांगला हालं घालून चहा केलाय, तो घ्या गरम गरम, म्हणजे बरं वाटन जरा, आणि आराम करा थोडा वेळ. अहो, आज दुपारी सुद्धा आराम नाही केला तुम्ही. चहा घ्या आणि पडा थोडा वेळ. सखूबाईंच्या त्या मायेनं ओथंबलेल्या शब्दांनी तिचे डोळे पाणवले, घशाशी दाटून आलं. पण ते मोठ्या प्रयासानं तिने गळून टाकलं. कसला आराम हो सखूबाई, आराम करायला कामच काय असतं मला. या रिकामपणाचा आता खूप कंटाळा आलाय हो. वाटतं 4 दिवस कुठेतरी मनसोक्त भटकून यावं. बोलता बोलता ती एकदम थबकली. आपण हे उगाचच बोललो. नोकर माणसांजवळ फार बोलायचं नाही ही सवय. उगाचच बोललो आपण. ती गप्प झाली. अहो बाई, मग जाऊन या की 4 दिवस कुठेतरी. मी आहे ना, मी सांभाळीन घर, तुम्ही काळजी नका करू, निवांत या जाऊन. सखूबाईंच्या त्या जिव्हाळ्याच्या शब्दातनं तिला आईची, आजीची माया जाणवली. आईची, आजीची खूप आठवण आली. अगदी पोटातून तिला आईच्या कुशीत शिरून खूप रडावं असं वाटायला लागलं. ढाण ढाण होणारा आवाज बंद झाला. नक्कीच मंदार महाराजांची स्वारी पुन्हा घराबाहेर पडणार. घर म्हणजे नुसती धर्मशाळा झाली आहे. घराला घरपण म्हणून कसं ते राहिलंच नाही आहे. किती दिवसात निवांत सगळे एकत्र बसून बोललेच नाहीत तर सुसंवाद कुठला. मामा, मी जातोय ग. मंदार बाहेर पडला. स्वतःचा मुलगा असूनही त्याचा तो आवाज तिला खूप कोरडा, अगदी परका परका वाटला. पण सखूबाईंचा क्षणाभरापूर्वीचा आवाज तिला खूप जवळचा वाटत होता. दूर दूर जाणाऱ्या मंदारच्या बाईकचा आवाज देखील तिला आज अनोळखी, अपरिचित वाटायला लागला. हे असं का व्हावं? सगळी सुख पायाशी लोळण घेत आहेत. दुसऱ्यांना हेवा वाटावा असा नवरा, मुलं, घरदार सारं काही आहे, पण आज हे असं सगळं परक परक का वाटतंय? काय एकदम अलिप्तपणा वाटायला लागला? तिचं तिलाच कळेन असं झालं आणि मगाशी दाटून आलेला हुंदका आता एकदम बाहेर पडला. टेबलवर डोकं टेकवून ती हमसून हमसून रडायला लागली. सखूबाई तिच्या या नव्या रूपानं एकदम स्तब्ध झाल्या. त्यांनाही काही सुचेना. जरा वेळ रडणाऱ्या तिला त्या आश्चर्यचकित नजरेनं बघत राहिल्या, पण मग हिम्मत करून त्या तिच्या जवळ गेल्या. तोंडानं धीराचे शब्द पुटपुटत त्या हळुवारपणे तिच्या पाठीवर हात फिरवत राहिल्या.
त्यांचा तो हळुवार मायेचा स्पर्श तिला खूप ओळखीचा, हवाहवासा वाटला. त्या स्पर्शातून ती आईची, आजीची माया अनुभवत होती. हळूहळू ती शांत झाली. सखूबाईनं दिलेलं गार पाणी घशाखाली जाताच तिला खूप बरं वाटलं. एकदम तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि ती दचकली. बाप रे, बराच उशीर झाला. 6 वाजता राघव येणार, त्याआधी लवकर तयार व्हायला हवं. नाहीतर तो नेहमीप्रमाणे चिडणार, तुला 4 माणसात मिसळायला नको म्हणून आपल्याला बोलणार. नकोच ते. स्वतःला सावरून घाईघाईनं ती उठली आणि उठता उठता अभावितपणे पुन्हा तिची नजर त्या समोरच्या सुंदर पण निर्जीव शोपीसवर गेली आणि तिच्या हृदयातनं वेदनेची एक तीव्र कळ उठली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात रेखा खराबे लिखित कथा शोपीस. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर जरूर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.